अण्णा काय डोकं चालणं झालंय ते गंग्या हा माकडाच्या हातात कोलीत दिल्यासारखं झालंय. आता कुठं नेऊन लावलं म्हणजे हा बाबासाहेब ते आता गंग्या राहिलं नाही मग ते बघा ना ते सरपंच साहेब झालं. आप्पा अहो 20 वर्ष बिनविरोध सरपंच येत होता. अहो अख्खी ग्रामपंचायत धुवून खाल्ली, काय सुद्धा सोडलं नाही हो. अहो बघा पंप खाल्ले, मशनी खाल्ल्या, अहो संडास सुद्धा खाल्लं हो त्यांनी. मी असताना तुम्ही असताना हळू त्या दारुड्याला सरपंच कुणी केलं? पाटील टेन्शन घेऊ नका तुम्ही. आपण आप्पा टेन्शनच नाही हो. मी काय वाईट होतो का? अहो तुम्ही एक नंबर आहे पाटील, तुमचाच नंबर होता आता. आप्पा काय उपयोग आहे आता? काय आप्पा बोलताय तुम्ही भाऊसाहेब? हा अहो तुमच्या इथं तर अख्ख्या गलीत सीसीटीव्ही आहेत. बोललीत होय का घरात बिरात बसवणार आहे? नाहीतर घरात बसे हो आणि सगळ्या गावात दूरदर्शन दिसू दे आमच्या घरातलं. काय बोलताय आप्पा? अहो तुमच्या घरात कसं बसवीन मी? अहो तुमच्या गलीपासनं अख्ख्या त्या इशीपासनं ते मसनवाट्या पुतोर सगळं सीसीटीव्हीच. होय हो. आणि पाटील हा. तुमच्या दर्जाचा चौकात हाय मास्टर असा उंच आहे. हा. झगमगाचं निस्ता केलंय. आता बघा येतोय 2 दिवसात. अगोदर तू सरपंच ना आम्ही डाब्यावर जेवत होतो. त्याच्यामुळं तर गाव सगळं डब घायला चाललं होतं. कुठली बिलं कुठं फाडत होती, कुठली बिलं कुठं जोडत होतो, काय कशाला ताळमेळ लागला नाही. आपण सरपंच आहे, उद्यापासून तर का नाही असं करायचं भाऊसाहेब. हातराय पांघराय सुद्धा घेऊन तिथे यायचं. कशाला? ग्रामपंचायत मध्ये झोपायचं काम झाले की. एकटा का दोघं? मी नाही, मी माझ्या घरी बंगल्यावर झोपणार की. असं आहे काय? हा. हा बर ठीक आहे चला. माझे सरपंच तुम्ही 8 दिवस झालं घराच्या बाहेरच नाही. हा काय भानगड? हो त्या खोडोको कोंबडा झाला तर का त्या खुरोड्यात ना तुम्ही बाहेरच निघा ना की हो. बघ कसं घराच्या बाहेर जावं. अहो आबासाहेब तुम्ही तर पार आमची इज्जत घालवून टाकली. कस काय? काय ठेवलंय का गावात? तोंड दाखवायला जागा ठेवली का आम्हाला? कम्प्लेट. वहिनी साहेब आम्ही काय केलंय? सरपंच झालाय ती गंग्या. अण्णा सरपंच झालाय ती गंग्या, आमचा काय संबंध? अहो सरपंचाच्या पाठीमाग नाही तुम्ही, सरपंचाच्या पाठीवर उभं राहून चांगला असा खंजर बसलाय हो म्हणून शिवाय सरपंच.